हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त झणझणीत एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात झटपट बनणारे चिकन रस्सा कसा करायचा ते पाहणार आहे। चिकन करी कसं करायचं ते पाहणार आहे। साध्या सोप्या पद्धतीने पण ही चविष्ट अशी ही भाजी बनते। एकदम मस्त चिकनचं आपण ही रस्सा भाजी बनवलेली आहे, मस्त बनते। नक्की करून बघा, एकदम झटपट गावरान पद्धतीने एकदम टेस्टी असं हे चिकन बनवलेलं आहे। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। इथे बघा, सर्वप्रथम मी 2 चमचे तीळ आणि 1 चमचा मी जिरे घेतलेले आहेत, हे भाजून घेणार आहे। बिना तेल टाकता 2 चमचे तीळ 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। 1 किलो चिकनसाठी मी 1 किलो चिकन करी बनवणार आहे। आता ते छान असं खमंग भाजलेलं आहे। आता इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, जे आपलं सुकं खोबरं असतं त्यातली अर्धी वाटी मी असं चिरून घेतलेलं आहे पातळ। आता याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घालून छान असं हे भाजून घेतलेलं आहे, छान भाजलेलं आहे। आता ते थंड होते तर इकडे चिकन मी 1 किलो घेतलेलं आहे, त्यासाठी 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे। तुम्ही चवीनुसार मीठ घाला आणि 1 चमचा मी हळद घातलेली आहे। आता हे छान असं लावून घ्यायचं चिकनला आणि झाकण ठेवून याला 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवूया। आता तोपर्यंत बघा, मसाला आपला थंड झालेला आहे। जिरे आणि ते तीळ, इथे बघा खोबरं पण आपलं थंड झालेलं आहे। इथे मसाले बघूया, थोडीशी कोथिंबीर, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग आणि स्टार फुलचे 3 ते 4 तुकडे घेतलेले आहेत। हे आपण गरजेनुसार पाणी घालून छान वाटण बनवून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मी घालून घेते आणि छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे। सगळं साहित्य घालून घेते। कमी साहित्यात तेवढी चविष्ट अशी ही आपण चिकन करी बनवणार आहे। इथे बघा, मोठ्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून छान असं हे एकदम बारीक असं वाटण बनवून घेते। बघा, या पद्धतीने हे छान असं वाटण तयार झालेलं आहे, बघू शकता। आता आपण भाजी बनवणार आहे। इथे बघा, त्यासाठी मी ही पातेल्यात बनवते, त्यासाठी मी 1 पळी तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये तेल गरम झालं की इथे आपण कांदा घालून घेणार आहे। 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक असं कट करून घेतलेले आहेत, ते मी घालते। इथे बघू शकताय, कांदा मी इथे घालते। कांदा आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर चांगला भाजून घ्यायचा आहे। इथे बघा, कांदा घातलेला आहे, कांदा मी चांगला भाजून घेते। इथे कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये जो आपण मसाला घेतलेला आहे, तो मसाला केलेलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आणि वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। सगळं वाटण मी इथे घातलेलं आहे आणि चांगलं वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। टोमॅटो वगैरे आपण इथे कच्चेच वापरलेले आहेत, त्यामुळे तेल सुटेपर्यंत वाटण परतायचं। इथे बघू शकताय, वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मसाले घालूया। 4 चमचे मी घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे, 2 चमचे मी चिकन मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा मी धनेपूड घालून घेते। एवढंच आपण यामध्ये मसाले घातलेले आहेत। मसाले वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं छान असं। यामध्ये बघा, थोडंसं गरम पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे बघा, थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे आणि चांगलं मी तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घेणार आहे। बघा, या पद्धतीने गॅसची फ्लेम कमी करायची आणि चांगला मसाला शिजवून घ्यायचा। इथे बघू शकताय, मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे, चांगला मसाला आपला परतलेला आहे। आता त्यामध्ये जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन आहे ते घालायचं। गॅसची फ्लेम हाय करायची। 2-3 मिनटं हे चिकन या मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं। बघा, चिकन मी चांगलं परतून घेते आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनटं हे असंच वाफेवर शिजवून घ्यायचं मिसळ्यांमध्ये चिकन। मी इथे झाकण ठेवते। 5 मध्ये पण आपल्याला 1 ते 2 वेळा खालीवर करून घ्यायचं, नाही तर खाली लागू शकतं। इथे बघा, 5 ते 6 मिनटानंतर चांगलं याला पाणी सुटलेलं आहे चिकनला आणि छान असं मसाल्यांसोबत हे 5 ते 6 मिनटं थोडंसं शिजवून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे आपण चांगलं। इथे बघू शकताय, हे 5 ते 6 मिनटं चांगलं मसाल्यांसोबत शिजलेलं आहे। आता यामध्ये गरम पाणी घालायचं। तुमच्या गरजेनुसार तुम्हाला भाजी कशी बनवायची आहे तसं तुम्ही पाणी घाला। मी गरम पाणी घातलेलं आहे आणि मीठ पण घातलेलं आहे चवीनुसार। आपण चिकनमध्ये सुद्धा घातलेलं, त्या अंदाजने घाला। छान उकळी काढायची आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, झाकण ठेवायचं असं अर्धवट आणि 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं चिकन। 15 ते 20 मिनटानंतर बघा,
इथे बघू शकताय छान असे याला तरी आलेले आहे. गॅसची फ्लेम कमी केली की कमी गॅसवर असं शिजवून घेतलं की त्याला तरी छान येते आणि चिकन छान शिजलं जातं आणि चविष्ट बनतं. इथे बघू शकताय. आपण चेक करूया. गरम आहे. एकदम मऊसूद असं आपलं चिकन शिजलेलं आहे आणि झटपट बनवलेले आहे आपण ही चिकन करी. चिकनचा रस्सा एकदम झणझणीत चमचमीत असं आपण साध्या सोप्या पद्धतीने हे बनवलेलं आहे चिकन. थोडीशी सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. मस्त अशी ही भाजी बनलेली आहे. बघू शकताय. तुम्हाला बघून कळत असेल किती छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, एकदम मस्त भाजी तयार झालेली आहे. बघू शकताय. आणि मस्त छान अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की तुम्ही ही साध्या सोप्या पद्धतीने बनणारी, झटपट बनणारी, कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी ही भाजी बनते. नक्की करून बघा. तुमची पण छान होईल. एकदम मस्त भाजी झालेली आहे आणि झटपट आपण बनवलेली आहे. वाटण तयार केले की झटपट भाजी आपली बनली जाते. एकदम झटपट बनणारी ही भाजी आपली तयार झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने झटपट बनणारी तेवढी चमचमीत झणझणीत चविष्ट अशी ही भाजी बनलेली आहे. नक्की करून बघा. तुमची पण छानच होईल. तुम्हाला झटपट अशी कमी वेळात बनवायची असेल तर या पद्धतीने चिकनची भाजी नक्की बनवून बघा. चिकनचा रस्सा, चिकन करी नक्की बनवून बघा. 1 किलो चिकनचे आपण छान असं हे चिकनचा रस्सा बनवलेला आहे. एकदम कमी वेळात कमी साहित्यात तेवढे चविष्ट बनते. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने चिकन तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.